आज गुरुपौर्णिमा आणि आज स्वामींसाठी बनवलेला खास स्वामींच्या आवडीचे पदार्थ. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर आजचा बेत होता पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी आणि स्वामींच्या आवडीचे कांदा भजी. तर पुरणपोळी बनवण्यासाठी मी काय केलं की 11 वाजेला डाळ भिजत घातली. 2 ते 3 तास डाळ भिजत घातली. त्यानंतर मग तिला कुकरमध्ये शिजवायला ठेवली. जर आपण अशी भिजवून ठेवलं तर शिजायला वेळ लागत नाही आणि 3 ते 4 शिटीमध्ये आपलं पुरण हे तयार होतं. म्हणजे डाळ शिजून होते आणि लवकर शिजते. आणि मी पुरण शिजतानाच म्हणजे डाळ शिजवतानाच त्यामध्ये हळद घालते आणि मग पाणी टाकून त्याला आपल्याला शिट्या होऊ द्यायच्या आहेत. तर बघा मी गॅसवरती ठेवलं आहे आणि डायरेक्टली आपल्याला कुकर लावायचं नाही आहे. हे छान उकळू द्यायचं आहे आणि उकडल्यानंतरच मग त्यावरती जो फेस येतो बघा तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला झाकण ठेवून शिट्या होऊ द्यायचे. तर ह्याने काय होतं बघा, खूप वेळेस आपण हेही ऐकतो की आपण पुरणाचं कुकर हे उडालं किंवा फुटलं तर काय होतं की असंच डायरेक्ट जर लावलं ना तर ते वर येतं. मग ते शिजतं आणि ते वर येतं पाणी आणि त्यावरती पूर्ण फेस येतो आणि काय होतं की ते त्याच्यामध्ये ते जे काही बारीक बारीक कण असतात ना डाळीचे बघा ह्या पद्धतीनं, तर ते सगळे त्या शिटीच्या याच्यामध्ये जमा होतात आणि मग डाळीचं कुकर हे फुटतं. त्यामुळे बघा नेहमी असं जर काढून घेतलं ना तर तो धोका टळतो आपला. तर बघा या पद्धतीने मी पूर्णपणे वरचा जो फेस आहे तो काढून घेतला आणि त्यानंतरच कुकरला झाकण लावलं. तर बघा आपली डाळ किती छान शिजली आहे. आणि बघा मी ना तुम्ही हे जी पूर्ण डाळ आहे ना हे मिक्सरमध्ये काढू शकतात किंवा मी स्मॅशरच्या साह्यानेच केली, कारण डाळ खूप छान शिजली होती. त्यामुळे मला जास्त काही तिला घोटावी लागली नाही. आणि किंवा आपली जी रवी असते इलेक्ट्रिक रवी त्याच्याने सुद्धा केलं ना तरी चालतं. मी त्यामध्ये थोडं पाणी होतं ते काढून घेतलं आणि त्यानंतर नुसतं स्मॅशरच्या साह्याने स्मॅश केली. तर पुरणाच्या साह्याने सुद्धा करू शकतात, पुरणाच्या साह्यानेही लगेच होते. तर मी ह्यामध्ये जेवढी साखर हवी होती तेवढी घालून घेतली. यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालतात. तर मी आता याला आहे ना शिजवून घेते परत गॅसवरती. आणि मी फक्त साखर टाकली. कोणी अर्ध गुळ अर्ध साखर अशीही टाकतं किंवा फक्त गुळाचं सुद्धा करतं. तर बघा आपलं पुरण आहे ना हे घट्ट झालं आहे. आता मी असंच उघडं राहू देते आणि त्यानंतर मग त्याला आपोआप घट्टपणा येतो. तर आपलं पुरण तर तयार झालं आहे. आता मी काय करते, कणिक भिजवून घेते. तर मी साधारण 1.5 वाटी साधं गव्हाचं पीठ आणि अगदी थोडासा असा मैदा घेतला आहे. आता त्यामध्ये मी हळद टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये ना मी साय घालते. तर साय किंवा दूध घाला किंवा तूप घातल्याने ना आपल्या पुरणपोळ्या त्या खूप मऊ येतात आणि जे वरचं आवरण असतं ना पोळीचं ते खूप मऊसूत होतं. आता मी याला ना 1 ते 1.5 चमचा तुपाचं मोहनसुद्धा देते. तर ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही घातल्या आणि हे पुरणाची पोळी बनवली ना तर खरंच सांगते, असं म्हणतात ना की पुरणाची पोळी होटाने चावून घ्या, इतकी मऊ ही पुरणाची पोळी होते. तर मी आता बघा कणिक आपली पूर्ण भिजून झाली आहे आणि कणिक भिजवताना ना खूप असा घट्ट गोळा करायचा नाही पुरणाच्या कणिकसाठी. आणि ह्याला ना मी 15 ते 20 मिनटं मुरायला ठेवली होती कणिक. त्यानंतर मी पुरणपोळी करायला घेतली. डायरेक्टली नाही करायची, त्याला मुरू द्यायचं. जेवढी पुरणाची पोळीची कणिक मुरेल ना तेवढ्या पुरणपोळ्या खूप छान येतात. आणि बघा आपलं पुरणसुद्धा खूप छान झालं आहे. आता मी यामध्ये भरून घेते आणि मी ना डायरेक्ट अशी गोल चकती हातात नाही करत, तर अशी थोडी लाटून घेते आणि त्यानंतरच मी पुरण त्यामध्ये भरते. आणि पोळी न उचलता म्हणजे लाटणं न उचलताच मी ही पुरणपोळी करते. अशी गोल गोल फिरवते पोळीला, तर खूप छान अशी पुरणपोळी आपली तयार होते. भलेही तुमची पुरणपोळी फुगत नसेल तरीसुद्धा ही पुरणपोळी जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर खूप नरम येते. असं कंपल्शन नाही आहे की पुरणपोळी खूप फुगलीच पाहिजे तरच ती नरम येते, असं नाही आहे की टम्म फुगलेली पुरणपोळी असं. पण ती पुरणपोळी किती नरम आहे ह्याच्यावरती जास्त पुरणपोळीचं अवलंबून असतं. आणि पुरणपोळीचं टेक्स्चर वगैरे खूप छान लागते ही पुरणपोळी. आणि पुरणपोळी छान फुगत होती आणि बघा याला तूप लावलं आणि शेकून घेतली. तुम्हाला लास्टला दिसेल बघा, जेव्हा मी दुमडेल ना पोळी तेव्हा तुम्ही बघा की पुरणपोळी किती नरम आलेली आहे. तर आपली पुरणपोळी दोघं साईडने मी खरपूस भाजून घेतली आहे आणि छान फुगलीसुद्धा होती आपली पोळी. आणि त्यानंतर बघा आता मी दुमडणार तेव्हा तुम्हाला कळणार की पुरण
किती नरम, हे बघा किती नरम आपली पोळी आलेली आहे. आता स्वामींच्या आवडीचा दुसरा पदार्थ म्हणजे कांदा भजी. तर कांदा मी बारीक असा कट करून घेतला, म्हणजे लांबसरमध्ये कट करून घेतला. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातलं, थोडंसा तांदळाचं पीठ घातलं कुरकुरीतपणा येण्यासाठी, आणि या पूर्ण आणि तिखट, हळद, मीठ, मसाला हे सर्व टाकून घेतलं आणि पूर्ण मिक्स करून घेतलं आणि त्याचे भजे बनवले. म्हणजे आजचा जो बेत होता तो फक्त स्वामींच्या आवडीचे पदार्थ आणि त्यांना नैवेद्यासाठी त्यांना जे जे पदार्थ आवडतात त्याचा आजचा बेत होता. तर मस्त गरमागरम अशी कांदा भजीसुद्धा काढून घेतली आणि अशी कांदा भजी ना खायला पावसामध्ये खूप छान वाटतं. तर बघा आपली कांदा भजीसुद्धा खूप छान झाली आहेत आणि कुरकुरीत झाली होती. तर बघू शकताय. आता आपण ताट वाढायला घेऊया. सुरुवातीला मीठ मी घेतलं, त्यानंतर लिंबाची फोड, बटाट्याची भाजी, आपली गरमागरम कांद्याची भजी, त्यानंतर कुरडई तळून घेतली एक, त्यानंतर पुरणपोळी आणि एक साधी पोळी. बघा जेवणाला आहे ना, आपण जसं एक माणूस जेवण करतो ना, तसंच जेवण नेहमी नैवेद्यामध्ये घ्यायचं, तांदळाची खीर. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. बाय.